परिचय घेऊ. नाव सांगा. माझं नाव भीमराव शेषराव खोजे, राहणार जोगळादेवी, तालुका घनसंगी, जिल्हा जालना. तर यांनी एक पारंपरिक पद्धतीनं आपण जे सोयाबीनची पेरणी करतो, लागवड करतो, तर त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने केलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं पीकसुद्धा व्यवस्थित आलेलं आहे. तर तुम्ही ह्याला जी पूर्व मशागत आहे या ज्या सोयाबीनला, तर ती कशी केली? पूर्व मशागत मी अशा पूर्वीचा इथं माझ्याकडे ऊस होता. ऊस मोडल्यानंतर मी ऊसाच्या रानामध्ये रोटर मारल्यानंतर 2 महिने तसंच रान ठेवलं आणि नंतर नांगट केली. नांगट केल्यानंतर मी पुन्हा रोटर मारल्यानंतर 3.5 फुटाचं मी बेड पाडून त्याच्यानंतर मी ही 25 जूनला सोयाबीनची लागवड केलेली. बरं, तर ते बेडवर किती फुटाचं बेड आणि ते एक बेडवर तुम्ही किती अंतरावर एक ओळ लावली आणि 2 झाडामधलं अंतर किती ठेवलं? तर मी 3.5 फुटाचा बेड पाडलेला आहे. 3.5 फुटाचा बेड पाडून त्या 3.5 फुटामध्ये तीन साऱ्या सोयाबीनच्या लावलेल्या आहे. तर साधारण अंतर असं मी लांबणीचं सरासरी 15 इंच 16 इंचावर मी बी टाकलेलं आहे आणि दोन्ही माझ्यातलं फटीतलं अंतर सरासरी 15-16 इंचाचं आहे. बरोबर. तर त्याच्यात पुन्हा आंतरपीक म्हणून तुम्ही तुरीचीच पण लागवड केली? हो, माझ्या असं 2 एकर जमिनीमध्ये मी तूर अर्धा एकर लावली आणि जे 20 किलोचं मी बियाणं आणलं होतं KDS 726 म्हणून, त्याची टोकन पद्धतीने लागवड केलेली. तर 1.5 एकरमध्ये मला 16 किलो बियाणं लागले आणि तुरीचं 2 किलो बियाणं लागले. बरोबर. म्हणजे हे सोयाबीन निघाल्यानंतर तुमचं जे तुरीचं पीक आहे ते सुद्धा येणार आहे. हो. आणि तुम्ही ही जी लागवड केली तर तुम्ही पहिलं किती उत्पादन व्हायचं आणि अशा नवीन पद्धतीनं लागवड केल्यामुळं त्याच्यात तुम्हाला काय फरक वाटला ते सांगा. तर मी पारंपरिक पद्धतीने पूर्वी सोयाबीन घ्यायचो, पण मला एकरी 4-5 क्विंटल असंच उतारा यायचा एकरीमध्ये. तर ह्या लागवड पद्धतीनं आणि बेड पाडण्याच्या पद्धतीनं मी नक्कीच याचं दुप्पट तिप्पट उत्पादन घेऊ शकतो अशी मला शाश्वती आलेली आहे. म्हणजे सरासरी उत्पादन किती आहे एक अंदाजे? अजून तर आपण त्याचे फळं करणार आहे आणि त्या टायमाला म्हणजे समजणार आहे किती उत्पादन होत आहे. तरी पण आजचा अंदाज काय? तर सरासरी अंदाज मी 1.5 एकर ह्या सोयाबीनमध्ये म्हणजे 16 किलो बियाण्यामध्ये मी सरासरी 20 ते 22 क्विंटलचं उत्पादन नक्कीच घेऊ शकतो असं मला खात्री आहे. म्हणजे 1.5 एकरमध्ये म्हणजे एकरी 16 क्विंटल आणि 1.5 एकरमध्ये 22 क्विंटल. तर मग तुम्ही याच्यासाठी खत आणि खुरपण याचा कसं नियोजन? खताचं मी फक्त 2 एकरमध्ये 3 बॅग टाकलेले. 3 बॅग म्हणजे एक युरियाची, एक दाणेदार आणि एक पोटॅश, अशा 3च बॅग 2 एकरमध्ये टाकलेले. म्हणजे ह्या पद्धतीने लागवड करून याचा म्हणजे खताचा खर्च आणि बाकी बियाण्याची सुद्धा बचत झालेली आहे. हो, अगदी बियाण्याची बचत झाली, खताचा बचत झाली आणि 2 मी तणनाशकाच्या फवारण्या घेतल्या. सुरुवातीला लावणी झाल्याबरोबर मी ते स्ट्रॉंग आर्मरच्या 2 पुड्या आणून ह्या 2 एकरमध्ये फवारलेल्या आहेत. तर त्या फवारण्याचा इतका परिणाम आला की माझ्या शेतात जवळजवळ 30-35 दिवस असं कोणतंच तणनाशक उगालं नाही. नंतर तणच उगालं नाही. आज बी आपण बघतोय इथं की कुठंच तण उगवलेलं नाही आणि म्हणजे खुरपणीचा फायदा झाला, बियाण्याची बचत झाली आणि उत्पादन सुद्धा वाढून भेटणार आहे. आपण बघतो की ही जे कोणती जात म्हणली? KDS 726. KDS 726. तर ह्याला आपण जर याचं शेंगाची जर संख्या पाहिली तर ही शेंगाची संख्यासुद्धा भरघोस आहे आणि शेंग मोठी आहे. म्हणजे सोयाबीनसुद्धा म्हणजे मोठ्या आकाराचं तयार होणार आहे आणि याच्यातून उत्पादन निश्चितच शेतकऱ्याचं वाढू शकतं
आणि म्हणून आपण काय केलेलं आहे की या PC न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ह्याच्यातून काही घेण्यासारख्या गोष्टी असतात, तर त्यांनी त्या घेण्यासाठी आपण त्यांची आज मुलाखत घेऊन हे सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही शेतकऱ्याला म्हणजे काय सांगू शकता की ह्या पद्धतीनं लागवड केल्यामुळं फायदे काय झाले? तर मी शेतकऱ्याला हे सांगू शकतो की ह्या बेड पाडून तुम्ही जर टोकन पद्धतीनं सोयाबीन लावलं तर नक्कीच दुप्पट तिप्पट उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि याची आता विक्री तुम्ही तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये करणारे का हे घरी ठेवून हे करणारे? आता हे बियाणं तयार झाल्यानंतर मी तर स्वतः हे पुढच्या वर्षी मी स्वतः जवळजवळ 4-5 एकरमध्ये हे बियाणाची लागवड करणार आहे आणि संपूर्ण बियाणे मी असंच शेतकऱ्यासाठी ठेवणार आहे. बरं, जर शेतकऱ्याला पुढच्या वर्षीसाठी ह्या बियाण्याची आवश्यकता असेल तर ते तुमच्याशी संपर्क करतील आणि तुमच्याकडून बियाणं विकत घेतील. तर त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा सर. माझा मोबाईल नंबर 94 21 65 0828. बरं, तर ह्या नंबरवर आपण संपर्क करून बेड पद्धतीने किती अंतरावर कोणती जात आणि त्याच्यापासून आणखीन काही म्हणजे व्यवस्थापनाची माहिती आवश्यक असेल तर आपण संपर्क करू शकता. तर मी शेतकऱ्याला एवढं सांगू शकतो की जर चांगल्या पद्धतीने टोकन पद्धतीने लागवड केली आणि त्याचं नियोजन जर चांगलं ठेवलं तर निश्चित उत्पादनात वाढ होऊ शकते. मी याला कीटकनाशकाच्या 3 फवारण्या केल्या आणि तणनाशकाच्या 2 फवारण्या केल्या. या तणनाशकाच्या 2 फवारण्या केल्यामुळे मला कोणत्याही 1 रुपयाही खुरपणीसाठी लागलेला नाही किंवा कोळपणी केली नाही, खुरपण केली नाही, तरी माझं हे पीक जोमानं आलेलं आहे. एवढं मी शेतकऱ्याला सांगू शकतो. आपल्याला चांगली माहिती सांगितल्याबद्दल या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे मी आभार मानतो.